2025 यासाठी मी ज्याप्रमाणे नावं घेऊन त्यांनी एकत्रितरित्या या ठिकाणी यायचं आहे. त्याच्यामध्ये शिवाजी मोरे, कल्पना चोपडे, प्रताप सिंग चव्हाण, ज्योती केवळ आणि सुकेशनी वानखडे या पाचही शिक्षकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपलं बक्षीस प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधूंचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि या बॅग मध्ये एक उपयुक्त साहित्य असतं जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त होतं. यानंतर पुढचे शिवाजी मोरे, सुनीता निघुते, ज्योती शिंगाडे यांना विनंती करते की शिवाजी मोरे, सुनीता निघुते, ज्योती शिंगाडे, ज्योती केवळ, अंजली कुलकर्णी अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या पुरस्कार या विजेत्यांनी हा सन्मान या ठिकाणी पटकावलेला आहे. या एक महिने ऑक्टोबर 2025 यानंतर मी आमंत्रित करतो कोष्टा क्रमांक आहे नोव्हेंबर 2025 यामध्ये अलका घाडे, मनीषा शिंदे, सुनीता अवचा, कल्पना बर्वे आणि मुलेकर तबस्सुम या सर्वांनी मान्यवरांच्या हस्ते आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. पोस्ट ऑफ द मंथ माझे नोव्हेंबर 2025. डिसेंबर 2025 गणेश कहाटे, मनोहर दादाराव, निरंजन वाकोळे, रेखा सोळके आणि अंजू परवेशी. माझे डिसेंबर 2025 पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार. वसुभगिनीचे मनपूर्वक अभिनंदन करते. जानेवारी 2026च्या पुरस्कार वितरणासाठी मी अनिता मुक्तेश्वर कुलकर्णी, सय्यद सुरेश सैंगाणे, विलास परुहाट, अश्विनी देवमणे यांना विनंती करते की जानेवारी 2026चे पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावे. अनिता कुलकर्णी, सय्यद अहमद, सुरेश सैंगाणे, विलास परुहाट, अश्विनी पुरस्कार प्राप्त बंधूभगिनींचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर फेब्रुवारी 2026चे पोस्ट ऑफ द मंथ विजेते आहेत परवेज शेख, प्रिया खर्चे, गणेश रामदास साठव, भारती ससाने, सैनाने असे मंतव्य आहे. परवेज शेख, प्रिया खर्चे, गणेश साठव, भारती ससाने, सुनीता सैनाने. सर्व पुरस्कार प्राप्त बंधूभगिनींचे मनपूर्वक अभिनंदन. सप्टेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर क्लब अभिनेते पुरस्कार वितरण होते. अंतर्गत कृष्ण भटकर, अफगान मानव अब्दुल गफूर, अमरजी राजपूत,
अलका धाडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुरस्काराचं प्रदान करावं. यानंतर KUP या उपक्रमांतर्गत कल्पना बर्वे, खडीजा अंजुम शाहीद मोसीम, रेखा सोळंके, परवेज शेख, प्रिया खर्चे, अलका धाडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. त्यांची हॅट्रिक झाली सर. हॅट्रिक झाली त्यांची हॅट्रिक. हो. परंतु ते उपक्रम हे सर्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी आपण महावाचन प्रथा आणि चावडी वाचन हा उपक्रम राबवत असतो. तर त्यासाठी जे लीडर आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सुनीता दुचोंडे, शिवाजी मोरे, प्रीती महामुरे, आरती ससाने यांनी पुरस्कार प्रदान करावा. सर्वांनी सर्व विनंतीकरिता जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. यानंतर क्लब अंतर्गत महावाचन, कविता वाचन यामध्ये निरोधर तबासुम हकीम खान, भारती ससानी, भगीरा राजगुरू, मंजुषा कुलकर्णी, अबिल फरमान शेख अय्यूब, गणेश लातव, मीनाक्षी थोरात यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार द्यावा. यानंतर पहा, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि आपले विद्यार्थी सुद्धा इंग्रजीमध्ये कुठेही मागे राहू नये याकरिता विनोबा टीम तर्फे क्लब विनर अंतर्गत स्पोकन इंग्लिश हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये फयाज अहमद, राहुल वैराळकर, मनीषा शंभे, निरंजन वाकुडे, निरोधर तबासुम हकीम खान यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो अंतर्गत आहे. यानंतर स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत आपण शाळांना पुरस्कृत करणार आहोत. आपण 5वीच्या 8वीच्या स्कॉलरशिप तसेच एलिमेंटमध्ये जिल्ह्यात टॉप 3च्या शाळांना पुरस्कृत करणार आहोत. जिल्हा परिषद शाळा आसनगाव यांचा दुसरा रँक आलेला आहे. जिल्हा परिषद शाळा आसनगाव. त्यानंतर सासवड आणि पुनमपूर. जिल्हा परिषद शाळा सासवड फर्स्ट रँक, जिल्हा परिषद शाळा आसनगाव सेकंड रँक आणि जिल्हा परिषद शाळा पुनमपूर थर्ड रँक. यानंतर 8वी क्लाससाठी आमंत्रित करते गजानन काशीराम खून यांना विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. त्यानंतर 8वीच्या क्लाससाठी परडा, जुननपूर आणि
तीन शाळांना आमंत्रित करते आणि त्याच्याकडच्या एलिमेंटसाठी शिवनी पिसा गाव आमंत्रित करते. शिवनी पिसा फर्स्ट रँक, गायगाव सेकंड रँक अँड योद्धा थर्ड रँक. शिवनी पिसा गायगाव योता. सर्व पुरस्कार प्राप्त शाळांनी खूप खूप अभिनंदन. गायगाव कोणतं शेगाव जोडचं काय? एनएसएसमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये या शाळांनी जिल्ह्यात टॉप रँकिंग मिळवली आहे. यानंतर लायब्ररी बॅगचं वितरण होणार आहे. तर मी मीनाक्षी खोरे, अब्दुल गफूर, विराज बराड, परवेश शेख आणि नाजिद अंजुम परवेश शेख यांना विनंती करते की त्यांनी आपल्या लायब्ररी बॅगचं बक्षीस घ्यावं. ओ या ठिकाणी आपला आजचा हा सर्व शिक्षकांचा सत्कार समारंभ आदरणीय पंच तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, आज उपस्थित फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या त्यांचे प्रकल्प संचालक आदरणीय पांडुरंग कोल्हे साहेब, आपले कुटुंब प्रमुख मार्गदर्शक प्रकल्पाध्यक्ष अधिकारी आदरणीय विकास पाटील साहेब, आदरणीय लोकर साहेब आणि आदरणीय शेख साहेब, ज्येष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी जयमाला राठोड. 20 वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षण